तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. अद्यत्रे जननी देवाचे. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय. नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय. तस्मै मकाराय नमः शिवाय. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं. दनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यम्. सकल गुण निधानं वानरानामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. श्री संतांची ये माथा चरणामध्ये. सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निरासे पाविजया ठाया. माझी ऐशी काया जवनो हे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्य महामेरू भक्तिहृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा चार चरणाचा बहुतेक अभ्यासू जाणकार श्रोत्याच्या परिचित पाठातील अहम ब्रह्मास्म्यापर्यंत जाण्याकरिता अपरोक्ष ज्ञान प्राप्तीकरिता आणि देहाचा निराश होण्याकरिता तीन विशेष लक्षणाची गरज आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे कसं असावं याचा पूर्णपणे परिचय देणारा अभंग आजच्या सेवेकरिता गायला. विठ्ठला अभंगावर चिंतन
मांडण्यापूर्वी थोडसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य साधूंच्या संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली आपली शिरोडी नगरी, या नगरीतील प्रेमळ भाविक ज्ञाते श्रोते, वयोवृद्ध तपोवृद्ध, आबाल वृद्ध नर नारी, महाराज मंडळी, साधक मुमुक्षु, नाम चिंतन करणारे नामधारी, या सगळ्यांच्या पूर्व अदृष्टामुळे भव्य दिव्य असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आज आपल्या नगरीमध्ये संपन्न होतोय. या नाम सप्ताहामधील कीर्तनमालेतील आजची ही चतुर्थ दिनाची सेवा परम आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपलं जीवन खर्च केलं, आजही करतात, उद्याही करणार, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, वादक आणि वक्त्यांचे लाडके, याच भूमीचे भूमिपुत्र हरिभक्ती परायण बाबुराव महाराज साळुंके यांच्या अगदी नेतृत्वानं आणि प्रेमास्त ही सेवा माझ्याकडे आली. आजची कीर्तन पुष्पाची जी सेवा आहे, आदरणीय हरिभक्ती परायण बाबुराव महाराज शेवाळे, नाही लहाने, बाबुराव महाराज लहाने अगदी यांनी कीर्तन पुष्प घेतलेलं आहे. आज एकापेक्षा एक अगदी प्रसिद्ध नामावंत वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर भक्तिमय वातावरण निर्माण करण्याची जी अद्भुत शक्ती ज्यांच्याकडे आहे, अशी महाराज मंडळी इथे उपस्थित आहे. पूज्यश्री महाराज आहेत, पूज्यश्री महाराज आहेत, मृदंग सम्राट तालमणी, माझे परमस्नेही परममित्र आणि आपल्या परिसराचे लाडके लढिवाळ संतोषजी महाराज सोळुंके यांची मृदंगावर अगदी साथ आहे. पूर्वी आळंदीमध्येच असा मृदंग ऐकायला भेटायचा, पण आज आळंदीतली व्यक्ती सुद्धा आपल्या परिसरात संतोष महाराजांचा मृदंग ऐकायला येते. हा आपल्या परिसराचं वैभव आहे. इतकी नाजूक नाही, वाजायची तर चांगली. विठ्ठला आदरणीय संतोषजी महाराज आहेत आणि आज दुग्ध शर्करा योग आहे. हे आपल्या गावाचं पुण्य आहे, प्रेम शक्ती आहे. नाही तर काल पूज्यश्री सद्गुरु घुले बाबांची सेवा झाली. असे महात्मे दोन प्रमाण महत्वाचे आहेत. ऐसे कैसियानं भेटती ते साधू, ऐसे ऐशियानं ते भेटती ते साधू. दोन्ही वेगळे वेगळे अभंग आहेत आणि हे दोन्हीचे ध्रुवपद आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्या भूमीचं भाग्य आहे बाबुराव महाराजांचं स्नेह प्रेम, म्हणून अगदी त्या प्रेमास्तव एवढाली मोठाली व्यक्ती आज आपल्या गावामध्ये येतात. भाग्य आहे भूमीचं. सगळ्याच गावकऱ्याचं सहकार्य आहे. सगळ्याच गावकऱ्याला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलं. मी बोलत होतो की दुग्धक शर्करा योग आहे. कधी वादक चांगले असतात तर गायक मी कधी कोणाला नाव ठेवत नाही, पण बघा कुठे कमी कुठे अधिक असं कमी जास्त असतं, पण आज जे जया पाहिजे ते आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या वारकरी व्यासपीठावर वारकरी भूषण ही पदवी देताना आमची जीभ कचरते, कधी कधी कोणालाही देताना, पण आज अंतःकरणातून सांगतो की वारकरी भूषण, स्वर गंधर्व, वारकरी गायक पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांचा प्रसाद त्यांच्या अगदी असणाऱ्या मस्तकावर आहे. असे आमचे हरिभक्ती परायण महादेवजी महाराज गोपाळे यांची उपस्थिती. काय सुंदर चाल गायली. त्यांच्या बरोबर संगीत अलंकार, युवा गायक आमच्या परम मित्रांचे चिरंजीव संतोषजी महाराज संबळे, संतोषजी महाराजांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण
जुनाट परमार्थ स्नेही अप्पासाहेबजी महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण माझे परम मित्र बाजार सांगवीचे श्याम सुंदर महाराज यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण महाराज मंडळी आहे. माझे काही नाव परिचयात नाही, पाठत नाही. आमचे चौकदार आहेत. बसलेली सगळीच अगदी आलेले बाहेर गावून आलेले सगळेच गुणीजन, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनात दाटलेली भव्यता, हार्मोनियम वादक आमचे गुरुजी, प्रेम स्नेह आणि स्वरातून जाणाऱ्याला स्वरात आणतात ते. आज तर मला आनंद आहे. विठ्ठल भक्तिमय वातावरणामध्ये आज ही कीर्तनाची सेवा आहे. महाराज सगळे समोर बसलेले ज्ञाते मंडळी आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच आणि गावकरी मंडळी. आज अगदी चतुर्थ दिन, चौथा दिवस आहे. भक्तिमय वातावरणामध्ये भक्ती कशी असावी, ज्ञान म्हणजे काय आणि वैराग्य कशाला म्हणतात, त्या तीन लक्षणाचं पुरेपूर अगदी असणारं महत्व तुकोबरांनी या अभंगामध्ये गोवलेलं आहे. महाराज सांगतात, भक्ती करणारा वर्ग आपल्याला अनेक ठिकाणं आढळतो. भक्ती करत नाही असा एकही माणूस नाही. आज भक्ती करतोय. भक्ती पंथ वाढलाय. आज कोणी अन्य पंथात असेल पण भक्ती करतोय. अन्य विशिष्ट वेगळ्या देवाची भक्ती करतात पण भक्ती करतात. पण त्या भक्तीमध्ये विशेष लक्षण तुकोबराय सांगतात. ज्या साधनेमध्ये परमात्म्याचे नाही विषय महत्वाचा आहे. ज्या भक्तीमध्ये नम्रता आहे त्याला भक्ती असं म्हणतात. नम्रता जर नसेल, पंढरपूरला राहूनही, परंपरा असूनही जर घृणास्पद वातावरण निर्माण होत असेल आणि वारकरी संप्रदायाला गालबोट लागत असेल तर त्याला काय भक्ती म्हणावं का? कळणाराला कळलं. विठ्ठला भक्ती म्हणजे नम्रता, नम्रता म्हणजेच भक्ती. आता नम्रता कधी येईल? भक्ती त्या पदाला जाऊन पोहोचल्यावर येईल. एकदा एक वेळेस हरिपाठ म्हणल्यानं येणार नाही, एक वारीनं होणार नाही, एक एकादशी व्रतानं होणार नाही, एकदा कीर्तन ऐकल्यानं होणार नाही. सतत अनेक जन्माची पुण्याई पाहिजे. भक्ती करण्याकरिता, ती साधना आपल्याकडे येण्याकरिता सुद्धा, त्याच्यावर प्रवृत्त होण्याकरिता, निष्ठा राहण्याकरिता सुद्धा पुण्याची गरज आहे. का सांगतोय? 50 वर्षापर्यंत गळ्यात माळ असतील, डॉक्टरनं सांगितल्यावर निघती, याला का भक्ती म्हणावं? आजार झालाय, डॉक्टर सांगतात गत्यंतर नाहीये, अरे मरणार तर एक दिवस ठरलेलं आहे. मग माळ गळ्यातली काढून मांस भक्षण करून जर जगत असतात तर वैद्यानं औषध दिलीच नसती. कठीणातल्या कठीण आजाराला झुंज देत आपला अखंड परमार्थ तेवत ठेवलाय. या मातृभूमी जन्माला आलेल्या महाराजांना म्हणजेच आमचे बाबुराव महाराज आहे. लक्षात घ्या. मला माहितीये गेले 10 वर्षाची स्नेहाचं नातं आहे. पूर्वी 5 वर्षाच्या अगोदर मी एकदा कीर्तनाला येऊन गेलोय. विठ्ठला पराकोटी भक्ती एवढी सोपी नाहीये. भगवान भक्ती करून घेताना सुद्धा अनेक त्याच्या परीक्षा घेतात. संतांच्या बाबतीत बघा, सनाबाई भक्ती करतात, परीक्षा किती आहेत? तेवढी परीक्षातली एक परीक्षा जरी आत्ता जर घेतली ना, आपण टिकणार नाही. केवढी नम्रता आहे सनाबाई मध्ये आणि काय अधिकार आहे. लक्षात घ्या. हजारो जन्माच्या पुण्यायनं परमात्मा स्वप्नात येत नाही. भगवान जनाबाईच्या घरी जाऊन ताटामधलं अन्न खातात, जात्यावर दळू लागतात, गोऱ्या वेचू लागतात, काम करू लागतात. ही अद्भुत शक्ती जनाबाईची. तरी जनाबाई म्हणतात मी दासी जनी आहे.
आम्हाला एका कीर्तनामध्येच डिग्री पाहिजे. केवढी मोठी तफावत आहे. मी जनी आहे, दासी आहे, देवाची लाडकी आहे, संतांची लाडकी आहे. लाडकी लेक मी, नामदेवाची मी लेक आहे. जनाबाईचं चरित्र सगळ्याला माहिती आहे. काय अधिकार आहे जनाईचा. काम करावं लागत होतं. पूर्वीचा काळ होता, रक्ताचं नातं नव्हतं घरात. दामू शेट्टीनं मंदिरातून आपला बालक, अजान बालक घेऊन आलेली पांडुरंग परमात्म्याच्या प्रेरणेनं, आणि ती कन्या म्हणजे जनाबाई. कधी राजाईनं बोलावं, कधी गोनाईनं बोलावं, कधी नारा, विठा, गोदा, मादा. 14 माणसाचं कुटुंब. मला जास्त वेळ नाही घ्यायचा. एवढं काम करायचं. सकाळी 3ला उठायचं, जात्यावर दळण करायचं, पाणी भरायचं, वाडा झाडायचा, चूल सारून घ्यायची, तेवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा, पुन्हा दोन्ही भांडी करायची. दिवसभर काम. आणि दिवस कलतीला गेला की नंतर सगळ्याच शेष उरल्याला प्रसाद पात्रावर घ्यायचा. कधी पोट भरत होतं, कधी भरतही नव्हतं. कधी भांड्याला चिटकलेलं करपलेलं असायचं. गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावर आडवा अगदी कुंकू, हसत चेहरा, चेहऱ्यावर तेज आणि मळाल्यालं ते लुगडं. पण अंतकरणामध्ये ओतप्रोत ओघ होता भक्तीचा. का सेवा करत होती की माझ्या गुरुच्या घरामध्ये काही कमीच पडू नये, याचं नाव सेवा आहे. आणि जेवण करताना टचकन डोळ्याला पाणी यायचं. कोणाच्या? जनाईचं. जनाईचा कंठ दाटला जायचा. केळीच्या पानावर ते उरल्या सुरल्याला घ्यायचं, घास तोंडामध्ये भरवायचा की कंठ दाटल्या जायचा. देवा, मला तुझी आठवण आली रे. तू जर असता तर मी तुलाही जीव घातलं असतं. हे शब्द भगवंताच्या कानापर्यंत गेले आणि भगवान विटेवून उडी टाकतात. वेगानं येतात. जने भूक लागली, मला जेवायचंय. आणि जनाबाईने एका बाजूने बसायचं. आणि जगाचा मालक, वेद मंत्र म्हणणारे, 16 ओळ करणारे, 5 पक्वान्नाचा नैवेद्य घेऊन वाट बघणारे पुजारी. पण भगवान जनाबाईच्या जवळ बसतो. जनीला घास भरवायचा देवानं आणि जनाबाईनं देवाच्या मुखात घास भरवायचा. जनाबाईच्या डोळ्यातून धारा चालायच्या तर देवाला ही रडू आवरत नव्हतं. या नाम भक्ती आहे. याचं नाव भक्ती आहे. लक्षात घ्या. सोंग ढोंग म्हणजे भक्ती नाही. चांगलं राहणं, राहू नका असं मला म्हणायचं नाही. पण जसं शरीराला चांगलं नटवता तसं अंतकरणही सुद्धा नटलं पाहिजे. त्याचं नाव भक्ती आहे. पुढचा प्रसंग सांगेल गुरु कृपे. जनाबाईच्या डोक्यामध्ये ओवा झाल्या. कधी तेल नाही, शिक्काई नाही. जनाबाई स्नान करायला बसल्या. कसलं गरम पाणी. कोण कसली पाठ घासणार. सुख दुःख कोण विचारणार. भगवान तळमळत होते. महापूजा सुरू होती. रुक्मिणी मातेचं लक्ष गेलं. अहो इथं पूजा सुरू आहे, तुमचं लक्ष कोणीकडे. माझी जनी डोक्यामध्ये ओवा झाल्यात. चाललो मी. भगवंतानं आपला पितांबर हातामध्ये पकडला, पळतच निघाले आणि जनाबाईला सांगितलं, जने मी आलो, घाबरू नको, मी तुला नाहू घालतो. जनी डोहीने गाजली,
मध्ये वालिखा झाल्या आणि अगदी दुःखी झाल्या. जनाबाई भगवान आले आणि नाव घातलं. याचं नाम भक्ती आहे. भक्तीमध्ये सोंग ढोंग चालत नाही. परमात्मा त्या भक्ताची अनेक कसोटी पाहतो. याच्यावरच बोलत राहिलो तर वेळ आपला अपुरा पडेल. लक्षात घ्या, परीक्षा आणि भक्ती. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता घनी. लक्षात घ्या, करणीचा होय चुरा. तुझी मोल पावे खरा, तुझी मोल पावे खरा. आज तुम्ही बघा, पहिलीचा विद्यार्थी असू द्या किंवा 12वीचा, जगात कोणताही विद्यार्थी असू द्या, परीक्षा ठरलेली आहे. आता जरा थोडा बदल झाला, नाहीतर निवडणूक ही एक परीक्षाच आहे. खरंय ना? भारताचं संविधान असं आहे की लोकांना लोकांसाठी चालवलेलं राज्य, याचं नाव लोकशाही आहे. पण त्याच्यात बदल झाला. परीक्षा 5 वर्ष केलेल्या कामाची पावती, नाम परीक्षा, मतदान. मी राजकारणाकडे वळत नाही, पण धर्म कारण सोडत नाही. विठ्ठल, पूर्वी मुलगी बघण्याकरिता ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी ज्यांचं मानसशास्त्र तयार आहे अशी मंडळी मुलगी पाहण्याकरता जायचे. परीक्षा सुरू असायची. अंगणाची कळा, घर, घरासमोर जे अंगण आहे ते सुशोभित, सडास मार्जन, रांगोळी काढलेली, गवगवीत तुळस, ते वृंदावन, तिथं अगदी दीप प्रज्वलित केलेला, गाय गोठ्यामध्ये आणि हसत मुखामध्ये अगदी तो घर धणी दारामध्ये उभा पाहण्याचा आदर करतोय. घराची कळा अंगण सांगतो, गावाची कळा मंदिर सांगतो. याच्या पुढे बोलता येईल, लक्षात घ्या. महातपस्व्याची जी कळा आहे ती वाणीच्या तपावर कळती. लक्षात घ्या. ठीक आहे, पाहुणे आले की परीक्षा अंगणापासून, परीक्षा तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर आदर कसा, बसायचं कसं, काय मग ती पाहुणचार आहे, तिथून परीक्षा. जेवायला वाढलं की मग त्या पोळीच्या काठावून परीक्षा. चटकन कळलं. लक्षात घ्या. भजे गरम आहेत पण ते नरम आहेत का, इथून परीक्षा. कारण की भज्यामध्ये 2 प्रकार आहेत. ते जर निबर झाले की बोंड होतात. मला काय बोलायचंय तुमच्या लक्षात आलं. म्हणून जी हुशार, अत्यंत असणारी, जाणकार माऊली असेल तर भजाचा घाणा हा सगळ्यात नंतर असतो. आणि बाजार करणारा हुशार माणूस टमाटे अगोदर घेतो. माझं जे बोलणं आहे ते तुम्हाला चांगलं कळतं. ते विदर्भात कळत नाही म्हणून मी तिकडे जातच नाही. कशी पुरणाची पोळी, तिथून परीक्षा. जास्त लांबवायचं नाही आपल्याला. जेवण झालं, पानाचा विडा घेतला, लोढाला टेकून बसले, जाणकार फेटे बांधलेले म्हातारे सुने. मग आता मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम.
ती मुलगी अगोदरच घाबरायची, आता मुलं घाबरतात. मुली घाबरायच्या, पूर्वी रडायच्या, भीती वाटायची. साडी नेसताना सुद्धा हात थरथर कापायचा. मग आईने सांगायचं, घाबरू नको हा, हातामध्ये पाण्याचा तांब्या घे, जास्त बोलू नको, मी सांगतो तेवढंच बोलायचं. आणि अगदी पहिला उजवा पाय पुढे ठेवायचा, मग पाण्याचा तांब्या द्यायचा. मग अगदी ज्येष्ठ माणसाला जो प्रश्न करतोय त्याला नमस्कार करायचा. अगदी पदर खाली पडू द्यायचा नाही. ही संस्कृती माझ्या भारत देशाची आणि महाराष्ट्राची, लक्षात घ्या. आजची परिस्थिती एवढी बदलली, आता परीक्षा मुलाची आहे. 10-5 बिचाऱ्या मैत्रिणी येतात, उंच टाचाच्या चपला असतात. दुःख वाटतंय, आज काय संस्कृती ढासळली. आणि त्या मुलाची परीक्षा घेण्याकरता एक रूम मध्ये त्याचा एक जोडीदार असतो. तो त्याला समजून सांगतो, घाबरू नको, काय परिस्थिती आली. गळ्यामध्ये मग त्यांचं ते काय असतो, त्या सगळ्या येतात. काय असतं ते गळ्यात? हा, अगदी चांगलं माहिती सगळं. आणि तिथं आल्यावर मग त्याला विचारतात, तुझं नाव काय? अरे तुझ्यावर त्यांनी सांगायचं, माझं प्रफुल्ल नाव आहे. प्रफुल्ल चेहरा तर मेन कापड जळाल्यासारखा झाला. काय परिणाम आहे लक्षात. त्याला विचारतात, तुला स्वयंपाक येतो का? मुली, कारण की मला वेळ नाहीये, मी कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे, 40,000 पगार आहे. त्यांनी फक्त हो म्हणायचं. पूर्वी नंदीबाई येत होते गावात. ही परिस्थिती का निर्माण झाली याचं कारण आहे, आज मुली उच्च शिक्षित झाल्या आणि मुलाचं शिक्षण कमी पडू लागलं. आजही चांगले चांगले मुलं शिकणारे आहेत, शिका, म्हणजे हा अगदी परीक्षेचा काळ तुमच्यावर येणार नाही. सांगायचंय, मुलगी समोर आली, आईने समजून सांगितलं. आता जाणकार म्हातारे कपाळ बघायचे, पाय बघायचे. पूर्वीच त्याच्या पाठीमागचा काळ असा होता, त्या मुलीला पाण्यात पाय बुडून आणायला लावायचे समोर. लक्षात घ्या, का? कळलं? कपाळ भव्य असावं, चेहरा देखणा असावा, चतुराई तिच्या नजरेत कळते. पूर्वीच्या परीक्षा नंतर पास, त्याच्या पुढे एक परीक्षा आहे हुंड्याची, त्याच्या पुढे एक परीक्षा आहे मानापानाची, आणि नंतर त्या असणाऱ्या सासरवासनींना नांदायला यायचं. ही परीक्षा जर दैनंदिन जीवनामध्ये नारीला द्यावं लागते, तर परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता भक्ताला का द्यावं लागणार नाही परीक्षा? मुलाला अगदी परीक्षा द्यावं लागते. प्रत्येक जाग्यावर परीक्षा. शेतकऱ्याची परीक्षा त्याच्या पिकावर आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला हा विषय इथं खंडित करायचा आहे. परमात्मा आपल्या भक्ताची परीक्षा पाहतो, म्हणून अर्जुनाचे घोडे धुतले, भक्ती परीक्षा. अखंड वनवासी पांडव, पण तरी भगवंताला विसरले नाही. तुकोबरायांची पत्नी अन्न अन्न करता दुष्काळात मेली, तरी देवावर कधी ओझ नाही, न फेऱ्या नाही, न शिकायत नाही, गारहान नाही. ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये लोकांना माती घातली, शेण फेकलं, परीक्षा. मुक्ताबाईच्या हातातलं खापर विसोबा पंतानं फोडून टाकलं, मुक्ताईच्या तोंडात मारली. त्याला कळलं का ही आदिशक्ती चितकला आहे, परीक्षा. गोरोबा काकाला हात तोडावं लागले, परीक्षा. चोखोबरायला बडव्यानं तुडवलं, परीक्षा. सावता महाराजांच्या बाबतीत परीक्षा, सेना महाराजांच्या बाबतीत परीक्षा. संगणीवर आणि घणावर जरी ठेवलं तरी तिथे आयरन फुटेल, खण उलेल, पण हिरा भंगणार नाही. ही परीक्षा आहे विठ्ठल. आज आपल्याला कळलं की भक्तीमध्ये परीक्षा आहे, अनेक संकट आहेत. मग दारिद्र्याची परीक्षा, लोक अपमानाची परीक्षा, शारीरिक रोगाची परीक्षा, घरातल्या ताण तणावाची परीक्षा, किंवा याच्याही पुढे अंतकरणाची एक परीक्षा आहे. चित्त जागेवर आणण्याकरता साधना करावी लागते. ते विचलित झालं की हे परीक्षाचे. आता इथपर्यंत कोणी जायनाच. स्वामी विवेकानंद सकाळची वेळ आहे, दक्षिणेमध्ये देवीच्या मंदिरात बसलेले मंत्र घोकत होते.
तल्लीन झालेले होते. साधना सुरू होती आणि अंतकरणामध्ये एकता निर्माण झाली, पण मन विचलित होऊ लागलं. स्वस्वरूप काही प्रगट होईना. तळमळत अगदी आपल्या गुरु महाराजांकडे आले आणि सांगितलं, बाबा काही म्हणा पण माझी वृत्ती जाग्यावर आणा. ही अंतकरणातली परीक्षा आहे. तद्वत भक्तीमध्ये परीक्षा सांगितलेली आहे. नम्रता ही हे पहिलं साधन. आज नम्रता संपलेली आहे आणि नम्रते वाचून भगवंताची प्राप्ती नाही. आता जरा थोडी मांडणी करू आपण सामुदायिक. नम्रता भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे, पण समरंगणावर रणभूमीवर ती नम्रता उपयोगाची नाही. कोणतंही पद कुठेही जोडता येत नाही. भारताच्या सीमेवर आज आमची आर्मी फौज जवान तैनात आहे. एका हातामध्ये तिरंगा आहे, एका हातामध्ये गणमशन आहे. शत्रू समोर आहे आणि तिथं लगे हात जोडून नम्रता जमेल. याच करता अर्जुनाला उपदेश केलाय. अर्जुना, क्षत्रियाचा धर्म आहे. पुत्र जरी समोर उभा राहिला तरी धर्मासाठी त्याच्या बरोबर युद्ध करावं लागेल. अर्जुनानं आपलं पण नम्रतेनं पळून गेला तर लाज जाईल सगळी. अपमानापेक्षा मरण बरे. जुने लोक सांगतात रणभूमीवर नम्रता नाहीये. कसली नम्रता? भाविक आहे, गळ्यात माळ आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, तरुण वारकरी आहे, रस्त्यानं चाललेला आहे. आमची एखादी भगिनी त्याच रस्त्यानं पुढे चाललेली आहे. 4-5 नालायक समोर उभे आहेत आणि त्या भगिनीला ते छेडू लागले, चिडवू लागले, विटंबना करू लागले. त्यावेळेस आपली तिथं नम्रता काय उपयोगाची आहे? ती नम्रता बाजूला ठेवून तुकोबरायांचं प्रमाण समोर आणावं. महाराज सांगतात आम्ही मेणाहून मऊ आहोत, पण मऊ मेरा हो आम्ही विष्णुचा प्रमाणाकरता एकदा टाळे होऊ जाऊ द्या. मेणाहून मऊ आहोत आम्ही, अत्यंत नम्र आहोत, पण आमच्या धर्मावर जर कुणी घाला घालत असेल, आमच्या परंपरेची कुणी जर विटंबना करत असेल, या भारताचा स्वाभिमान आमच्या माता भगिनीचा जर कोणी अपमान करत असेल तर आम्ही वज्रापेक्षा कठीण होऊ. कठीण हे तुकोबराय बोलतात. लक्षात घ्या. कसली नम्रता? नम्रतेचं क्षेत्र बदललं. पंढरपूरला जा, नम्रता. वारकरी व्हा, नम्रता. आई वडिलाच्या समोर नम्रता, गुरुजनाच्या समोर नम्रता. पण शत्रू उभा आहे आणि अधर्मी आहे, अधर्मी शत्रूच्या पुढे नम्रता नाहीये. आठवलं म्हणून सांगतो, सद्गुरूंची कृपा. 1648चा इतिहास आहे. तुम्हाला आवडेल आणि मला लहानपणापासूनच आवडतो. 1648ला लाल महालामध्ये एक खलिता येऊन पोहोचला. सांडणी स्वार येऊन पोहोचलेला आहे. खलिता मानकोजी 10 तोंड्यांच्या हातामध्ये येऊन पोहोचला. गोमाजी काकांच्या हातात दिला. लुटू लुटू ते म्हातारा आऊसाहेबांकडे आलं. आऊसाहेब, आऊसाहेब, खलिता आलाय. कोणाचा असेल?
आऊसाहेबांना पाहिलं अनुमान प्रमाणे, जसे शास्त्रात 6 प्रमाणे. खलित्याचा रंग होता. पूर्वी ते असे खलिते असायचे, पत्र, त्याला रेशमी गोंडे असायचे. हे काय विशिष्ट असणाऱ्या पॅक मध्ये अगदी बंदिष्ट करून आणलेलं असायचं. एक खून असायची, ती खून फक्त मासाहेबांनाच माहिती. मासाहेब पळत आल्या, पायातले जोडवे सुद्धा वाजत होते. मासाहेबांचं रूपही तसंच होतं, आदिशक्तीच. महावीरांगणा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब समोर आल्या आणि पटकन अगदी खाली बसल्या, गुडघे टेकले आणि तो खलीत आपल्या हातात घेतला. काय नम्रता! कशा करता ही नम्रता? कोणाचा खलीत आहे? राज राजेश्वर प्रतिपश्चंद्र लेखे व राजमुद्रेमध्ये ज्यांचं वर्णन केलंय, शहा शिवशायशा मुद्रा भद्राय राजते. कोणाचा खलीत आहे? बेंगळुरून आलाय, कर्नाटक प्रांतातून आलाय आणि खलिता माझ्या स्वामीचा आहे, म्हणजे शहाजी राजांचा आहे. अहो, खलिता पाहिल्यावर पत्नी एवढी नम्र होते, याचं नाव भक्ती आहे. खलिता वाचला, जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्याला पाणी आलं. किती दिवस झाले भेट नाही, शंभू कसा आहे? आणि खाली एक अक्षरात लिहिलेलं होतं, जिजाऊ आमची इच्छा आहे आमच्या पुत्राला पाहायचं, म्हणजे शोभा राजांना. 9 ते 10 वर्षाचे शोभा राजे आणि शिवाजी राजांना बघायचंय. तुम्ही बेंगळूरला या, आम्ही सगळी व्यवस्था केली. बस तयारी झाली, आनंदाचं उधाण आलं. अगदी पालखी म्याने तयार झाले. वेळ आपल्याकडे कमी आहे. 1000चं सैन्य बळ बरोबर घेतलं. गोमाजी काका बरोबर होते अगदी आघाडीला. आणि ही मंडळी निघाली. राजे विश्वास नावाच्या घोड्यावर बसलेले. राजांच्या हातामध्ये बागडोर होता, डोक्यावर जिरे टोप, त्याच्यावर मंदिर. बाल शोभा राजे आपल्या पित्यांना भेटण्याकरता अत्यंत अत्यंत उतावीळ झालेले होते. दर मुक्काम करीत 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 बेळगाव, बेंगळूर, कर्नाटक प्रांत 3 किलोमीटरचं अंतर राहिलं. आणि दूत समोर जाऊन सांगतोय की राणी सरकार आल्यात. तो थोरले शंभूराजे, थोरले शंभूराजे दादा महाराज शोभा राजांच्या अदुगरच्या महाशूर महापटाईत काळ्या घोड्यावर बसलेले. 10 सेवक बरोबर आहेत, काही नजराने आणि भेटण्यासाठी समोर समोर येऊ लागलेले. आणि अगदी समोर आल्याच्या नंतर शोभा राजानं पाहिलं, हेच आपले दादा महाराज. भेट तर कधी झालेलीच नव्हती. राजे खाली उतरले, आदबीनं पुढे गेले आणि शंभूराजे खाली उतरले. आज 2 मातब्बर बंधू एका जागेवर आलेले. काय योग आहे महाराष्ट्राचा! एक शब्द सांगेल, एक विधान करतोय. थोरले शंभूराजे जर घातपातामध्ये मरण पावले नसते तर दिल्ली तख्तावर जुलमी राज्य करणारा औरंगजेब कधी संपला असता. दोघं भाऊ एकत्रित आले, दोघांची भेट झाली, आऊसाहेबांची भेट झाली. किती वर्षानं लेकरू पाहिलं होतं. कडकडून मिठी मारली. आऊसाहेबांना डोक्यावरून हात फिरवला आणि अगदी ही सगळीच मंडळी राजभवनात येऊन पोहोचली, म्हणजे बेंगळूर. काय आनंद! शहाजी राजानं सुवर्णाच्या पात्रामध्ये, काळ्या कपिली गाईच्या तुपामध्ये शोभा राजांचं मुख पाहिलं. ही श्रीमंती आपल्या महाराष्ट्राची. लक्षात पहिल्यांदाच भेट होती शहाजी राजांची शोभा राजांची. काय ऐट, काय शोभा राजे! शहाजी राजांना कडकडून मिठी मारली. आनंदाचे 4-2 दिवस गेले. तिथेही तुकाबाई होत्याच. आणि एक दिवस सकाळी सकाळी शाही दरबारातून एक फरमान आलं. फर्जन शहाजी राजे भोसले, महाराज तुम्हें दरबार में बुलाया है, चलो. दरबारात बोलवलंय. आता चाकरी होती ना, नाही म्हणता नाही आलं. येतोय आम्ही, उद्या सकाळी येतोय. हे शब्द ऐकले शोभा राजानं. तरुणा हो ऐका,
वय फक्त 10 वर्षाचं. आणि शोभा राजानं हट्ट धरला, आबासाहेब आम्ही सुद्धा येणार शाही दरबारात. शहाजी राजांची छाती कधी न डगमगणारी पण धडधडू लागली. शहाजी राजे म्हणतात, हे मुलगा करारी आहे आणि त्या दरबारातले रिवाज याला पचणार नाही. ही आगणी त्या दरबारात नेऊन उपयोग होणार नाही. कारण की सध्याचा काळ तो नाहीये. पण नाही कसं म्हणावं. जिजाऊला सांगितलं, जिजाऊ शिवबालाचा हट्ट आहे. त्यावेळेस शिवबा राजाने हट्ट धरला. याला बाल हट्ट म्हणतात. मला जास्त त्याच्यावर बोलायचं नाही. ना इलाज झाला. सांगितलं, आबासाहेब तुम्ही जर आम्हाला शाही दरबारात नेलं नाही तर आम्ही तुम्हाला कधीच बोलणार नाही. एक सांगू, जगातली सगळ्यात मोठ्यातली मोठी शक्ती प्रेमापुढे झुकल्या जाते. तुकोबरायांचं प्रमाण आहे, पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. तयारी झाली, 3 घोडे तयार झाले. काही सैन्य होतं. मधल्या घोड्यावर शहाजी राजे, एका घोड्यावर शंभूराजे, दुसऱ्या घोड्यावर शिवबा राजे. हे 3 पिता पुत्र विजापूरकडे निघाले, रवाना झाले. शंग तुतार्याची ललकारी झाली, नगारे वाजू लागले आणि अगदी घोड्याच्या टापाच्या निनादानं आसमान दुमदुमून गेलेले. कधी कधी पाहता पाहता विजापूर आलं कळलंच नाही. वेळ सकाळची होती. शाही दरबार भरलेला होता. दादा ऐका. आणि शाही दरबारामध्ये घोड्यावरून खाली उतरले. शहाजी राजे पुढे होते. पण जाता जाता कुजबुजले कानामध्ये. कोणाच्या? शोभा राजांच्या. शोभा, एक तर तुम्ही बाहेर थांबा, नाही तर दरबारात आम्ही सांगतो ते ऐका. शाही दरबार आहे, आदिलशाह आहे, आपला धनी आहे, हेच पचत नव्हतं. आणि दरबारामध्ये जाऊन पोहोचले. मातब्बर मराठा सरदार होते. मनगटात ती शक्ती होती. तलवारीच्या पात्यामध्ये चमक होती. म्हणून शहाजी राजांच्या पुढे भले भले वजीर सुद्धा थरथर कापत होते. दरबारामध्ये हलकारा वाजू लागला. बादब होशा रणझुंजार क्षत्रिय कुलावतंश पुणे के जहागीरदार मराठों के सरदार हरदम शहाजी राजे भोसले शाही दरबार तशरीफ पधार रहे तर त्यांनी हलकारा दिला. आपण टाळी वाजू नये. काय मोठी गंमत आहे. ताकद तेवढी होती. शहाजी राजे आले. बडे बडे वजीर पटापटा खाली माना घातल्या. आदिलशाह बसलेला. अत्तराचा सुगंध. बडे बेगम साहेब पडद्याच्या आत. शहाजी राजे गेले आणि तख्ता पुढे आपल्या डोक्यावरची पगडी काढली आणि 3 वेळेस पूर्णी साथ केली. तोच पवित्र शंभूराजानं घेतला. आता वेळ कोणाची आली होती? जरा बोला, इतिहास कळला पाहिजे. शोभा राजे. वाह, आज तरुण बसलेत म्हणून इतिहासाकडे चाललो. शोभा राजानं एक पाय पुढे ठेवला. तुम्ही कधी प्रभू रामचंद्राचा वीर श्रेणीतला फोटो पाहिला का? एक पाय पुढे ठेवला आणि शोभा राजांची तीक्ष्ण नजर आदिलशाहीच्या नजरेला भिडली. दरबार हदरला. बडे बडे खान तोंडात बोट घालू लागले. क्या बदतमीज, किसका लड़का है, बच्चा किसका है? कुजबुज सुरू झाली. मुसे खान शोभा राजांच्याकडे बघत होता. बडी बेगम साहेबा आश्चर्यानं बघत होती. आणि आदिलशहाला खाली पाहावं का इकडं तिकडं पाहावं हेच कळेना. कारण की नजरेमध्ये ताकदच तशी होती. सिंहानं आपलं सावज हेरावं. सिंहाची झडप जशी असावी तशी शोभा राजांची नजर आदिलशाहीला नजरेला भिडली. कधी आदिलशहाच्या पुढे खोकला आला तर खोकलत नव्हते.
शिंकाली तर शिंकायचं नाही, तोंडाला रुमाल लावून बोलायचं आणि कुर्णी साथ खाली जमिनीला मस्तक टेकून करायचं. अशा कठीण दरबारामध्ये आणि विजापूरच्या सल्तनीमध्ये शिवबा राजे आज वीर श्रेणीत वयाच्या 10व्या वर्षी आदिलशहाला सुद्धा अगदी ललकारत होते न घाबरता. यालाच म्हणतात महाराष्ट्रातल्या मातीचा इतिहास. काय कळे ना, शहाजी राजांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. जे व्हायचं तेच झालं आणि पटकन खांद्यावर हात ठेवला. शोभा शोभा बाळ शोभा. तरी बघितलं नाही. रणदुल्ला खान जवळ आले आणि सांगितलं किसका बच्चा है. शहाजी राजाने हात केला. खान साहब ये हमारा बच्चा है. तमीज सिखाओ, रिवाज सिखाओ. दरबार के कुछ रिवाज है. शहाजी राजाने आपला हात वर केला. ते खान तो पंक्चरच झालं. मग ताकद तशी होती, हिम्मत नव्हती. आणि शोभा राजानं खांद्यावर हात ठेवला. बाळ शोभा हे आपले धनी आहेत. आम्ही जसा मुजरा केला तसा तुम्ही नमस्कार करा. बापाचंही ऐकलं नाही, माग सुद्धा पाहिलं नाही. तटस्थ नजर कायम. अपमान झाला बादशाचा, त्यांनीच खाली पाहिलं. बडी बेगम साहेबाला असं वाटत होतं या लेकरानं जर झडप मारली तर आदिलशहाचं नरडच फोडील. शक्ती तशी होती. आणि मग मात्र नाईलाजानं शोभा राजे गरजले, भर दरबारामध्ये गरजले. आमचा इतिहास आहे. आबासाहेब ऐका, मी काय बोलतो ते. आबासाहेब ज्यांनी आमचे मंदिर पाडले, ज्यांनी गायीची कत्तल केली, स्त्रियांची आबरू लुटली, आमचा महाराष्ट्र जाळला पोळला, अशा अधर्मी राजा पुढे आमची मान जरी कलम जरी झाली तरी चालेल, पण आम्ही नमणार नाही, झोपणार नाही म्हणजे नाही. छत्रपती शिवाजी दरबार तर हादरला, पण तटून छाती भरून आली. शहाजी राजांच्या डोळ्याला पाणी आलं. शोभा असा वीर कुणीतरी या मातीत जन्माला पाहिजे होता. धन्य झालो मी आज. दरबारातून परत आले. इतिहास संपला. जर राजे तिथं नमले असते तर. नम्रता तिथं नाहीये. जुलमी सत्तेपुढे नाही, अधर्मापुढे नाही. नाही झुकले राणा प्रताप, नाही झुकले भगतसिंग, फासावर जातानाही नाही झुकले. अंतिम इच्छा विचारली भगतसिंगाला, भगतसिंग क्या ख्वाहिश है. भगतसिंग हसू लागले. राजगुरु बरोबर होते, सुखदेव होते. लाहोरच्या जेलमध्ये फाशीचा इंतजाम तयार झालेला. सगळ्या भारताचं लक्ष त्या कारागृहाकडे होतं. भारतातले सगळेच नागरिक त्या दिवशी अश्रू ढाळीत होते की तरुण वयाचे भगतसिंग आज आपल्याला सोडून जाणार आहे या मातृभूमी करता. आणि भगतसिंगला ज्यावेळेस अंतिम इच्छा विचारली त्यावेळेस भगतसिंगानं सांगितलं, सरकार भारतीयाची अंतिम इच्छा एकच आहे की तुम्ही आमचा देश सोडून जावं. पुन्हा जर विचारलं तर अंतिम इच्छा आहे की या देशासाठी आमच्यासारखे हजारो शहीद होतील, आम्ही सुद्धा शहीद होणार. म्हणून एक सुंदर असणारी कविता गायलेली. आईचं दर्शन. आई कुठे? तिथं कसली आई? भगतसिंगाच्या हातातल्या काढण्या सोडण्यात आल्या आणि साष्टांग दंडवत भूमीला घातला, जमिनीला. ती माती कपाळाला लावली, वर माती आपल्या मुठीत धरली आणि सांगितलं, जेलर ही आमची आई आहे, ती आज रडते आमच्यासाठी. आणि भगतसिंग गाऊ लागले, नको शोक करू तू आई, भेटेन 9 महिना. मी 9 महिन्यानं पुन्हा जन्माला येईल आणि तुझ्यासाठी मरेल, पण अगदी मातृ
राष्ट्रभक्त देशभक्त अशा वीरांच्या चरणावर आमचा कोटी कोटी प्रणाम नाही झुकले. आज आमच्या तरुणाकडे पाहिलं तर आमचा स्वाभिमान जागा होतो. तरुणा हो, विद्या हे वाघिणीचं दूध आहे. व्यसन मुक्त व्हा, व्यसनाकडे जाऊ नका. आपली परंपरा जपा. आपल्या देशाची परंपरा उज्ज्वल आणि दिव्य भव्य आहे. म्हणून बघा, काही काही तरुण ज्यावेळेस डीजी पुढे नाचतात ना, तर दुःख वाटतं. समजून सांगायला गेलं की आपल्याला पाठीमागं बोलल्या जातात, मदिरा पितात, वाढदिवस करतात. अरे वाढदिवस साजरा करू नका असं मला म्हणायचं नाही, पण एखाद्या महात्म्याच्या पाद्यपूजेचा सोहळा ठेवा. गावकऱ्याला जेवण द्या. तुमचं जे अगदी मर्यादित आयुष्य आहे ते आयुष्य सुखाचं जाईल, वाढणार तर नाही, कारण की याच्यात फेरबदल करताच येत नाही. शब्दाचा प्रयोग फार विचारपूर्वक करावा लागतो. अरे केक कापणं आणि मेणबत्त्या विझवणं ही आमच्या देशाची परंपरा नाही. दीप प्रज्वलन करणं ही आमच्या देशाची परंपरा आहे. आता पूर्वी तरी घरी केक कापित होते, आता रोडवर आहे. आम्ही रोज फिरतो, आम्हाला सगळं कळतं. आता ते केक काय दूध पिऊन थोडंच कापते ते, देशी विदेशी काय त्यांचं नाचणं, ते डीजीचा आवाज, पॅन्टी कधी फाटल्या हे सुद्धा कळत नाही. अरे शिक्षणात प्रगती करा. ज्या दिवशी भारतामध्ये किंवा राष्ट्रामध्ये तुमचा राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जर सत्कार झाला की तुमच्या आई वडिलाला धन्यता प्राप्त होते की आम्ही केलेल्या कष्टाचं आज आम्हाला फळ भेटलं. आणि तुमचं जर गारहानं एखाद्या व्यक्तीनं आई वडिलांकडे जवळ सांगितलं की त्यावेळेस त्यांचं अंतःकरण दुखल्या जातं आणि ते म्हणतात की ही संतती जर जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. जास्त काही कमवू नका, पण बापाची मान झुकवू नका. आईच्या कुशीला कलंक लावू नका. एक लक्षात घ्या, चालता चालता थोडं समाज प्रबोधनाकडे वळलो, विषयांतर जरी झालं असलं तरी क्षमा करा. विठ्ठला नम्रता अत्यंत महत्वाची. आता बघा, पूर्वीचे लोक नदीहून, गंगेहून, विहिरीहून, बारबावून पाणी आणायचे, बरोबर आहे का नाही? डोक्यावर घागर असायची. ती जर घागर अधुरी असेल, कमी भरलेली असेल तर डोक्यावर राहत नाही. ती अशी लगेच डिस्को भांगडा करते, अर्धी घागर. काय अर्ध भांड भरलेलं आहे ते डोक्यावर राहत नाही, पण पूर्ण भरलेलं भांड हात न लावता सुद्धा स्थिर राहत. त्याप्रमाणे पाणी आणि घाली गुजरी, दो वरी दो घागरी, मोकळ्या पदरी चाले परी लक्ष तेथे. याचा परिणाम असा आहे, पूर्ण भरलेलं, पूर्ण ज्ञानी आहे. तो कधीच म्हणत नाही मी ज्ञानी आहे. याच्यावर ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायात सुंदर चिंतन मांडलंय. स्वकीर्ती कानिन ऐकावी, आपूज्यता डोळान देखावी. आता तर स्वतःच्या अर्थात स्वतःच ओळायला नाही. स्वतःचे फोटो जिवंत असताना फोटो मांडून त्यांची आरती महाराज ते मेलं नाही, अजून जिवंत आहे. भलत्या सलत्याच्या पाठीमागे लागलाय समाज, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. म्हणून बघा, एक तर जेलमध्ये सडतंय. विठ्ठला विठ्ठला मला कोणावर टीकास्त्र करायचं नाही, सांगायचं एक, माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचा फोटो आणि हार लावून उदबत्ती ओळखता येत नाही. परंपरा आहे. आरती, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. माणसं एवढे एकटे पडले आले आता, त्यांना कुणी बोलायला सोबत भेटत नाही म्हणून ते स्वतःलाच बोलत होते. नाहीच कळलं बघ. मग नंतर त्यांना गोळ्या सुरू कराव्या लागतात बराळे साहेबांच्या. ते स्वतःच बडबड करतात, एवढी बडबड. रस्त्याने चालताना सुद्धा स्वतःच बोलायला जोडीदार नाहीच ना. मैत्री संपली, प्रेम संपलं, अहंकार निर्माण झाला संपत्तीचा लोकांकडे. बघा, माणसं किती एकटे पडले की त्यांचा फोटो काढायला त्यांच्या जवळचा मोबाईल घेऊन त्यांचा फोटो काढायला दुसरा कोणी नसल्यामुळे
लक्षात येऊ द्या मला काय बोलायचं. आणि आपण जर त्यांना काही बोलायला गेलो तर ते म्हणतात आपुली आपण करा सोडवण. अत्यंत महत्वाची सज्जना हो, मला चलता चलता बोलून गेलो. समाज कार्य, भक्ती, समाजात राहणे, प्रेम करणे नावलौकिक महत्वाचं आहे. सांगत होतो ज्ञानेश्वरीची ओवी, पूज्यता डोळा न देखावी. याच्याही पुढे ज्ञानोबा सांगतात, चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी आवडीने. ज्ञानोबा इथेही थांबले नाही, याच्याही पुढे मनवणी वाचस्पतीचे निपाणे सर्वज्ञता जरी जोडे परी वेडवे माझी दणे महिमे भेने रे रे नो गोड वर्णन केले. महिमेसाठी वेड्यासारखं राहतात. आमच्या गुरु महाराजांनी दृष्टांत द्यावा. दासबोध ग्रंथामध्ये मला आढळला म्हणून सांगतो. आंब्याला बहर येतो त्याला मोहर म्हणतात, बरोबर आहे की नाही? आता ते सुरूच होईल लगे वसंत ऋतू. आंब्याला मोहर आल्याच्या नंतर बघा त्याच्यावर अनेक संकट आहेत. चांगल्यावर संकटच आहे, लिंबाच्या लिंबोळ्यावर संकटच नाही, चांगल्यावर संकट आहे. म्हणून गोड बोरालाच कीड लागते, लक्षात घ्या. आंबट बोराकडे कुणी बघत सुद्धा नाही. मला काय बोलायचंय तुमच्या चांगलं लक्षात आलंय, जास्त बोलायला लावू नका. पूर्वी लोक शेरण्या पेरायचे तुरीच्या पाट्यामध्ये. आपण सगळे शेतकरी, गोड शेरणी. एक तर उगतानाच ते कमी उगायचं, त्याला उशिरा फुल लागायचं, मग कळी लागायची, त्याला फळ लागायचं. गोड शेरणी इतकी चवदार राहायची. आता हे सगळं हायब्रिड. काकडी खाल्ली की उलटी होती माणसाला, कारण की फवारणी केल्याशिवाय, औषधी वापरल्याशिवाय कोणताच भाजीपाला आपल्याला खायचं म्हणजे रोगाचे कारणच आहे. सेंद्रिय शेती करा असं आज लोक आगायला लागले. म्हणजे पुण्या जुन्या परंपरेवर आले आणि करा. जीवन सुरक्षा महत्वाची आहे. त्या शेरणीला कुठेतरी 1 2 4 2 शेरण्या लागायच्या, फळ लागायचं. पण त्याच्या पलीकडून एक हिरव गदाड येल पांगलेला असा, एवढ्या त्याला शेरण्या. शेतकऱ्यानं एक तोडली, भाकरी संग खावी म्हणून तोंडात घातली, तोडली. 5 वाजेपर्यंत थुकत होतं तरी कडूपाना गेला नाही. लक्षात आलं सगळं. आमच्या गुरु महाराजाला मी एकदा एका ओळीचा अर्थ विचारला होता. लिंब लिंबोळी मुडोनी आला, तो कावळ्याशी सुकाळू जाहाला, तैसा भक्ती हिनू वाढीला द्वेषाची लागी. गुरु महाराजांनी सांगितलं, येड्या तुला कळतं कसं? काही प्रश्न विचारतो. म्हणलं आंब्याला फळ कमी येतं, गोड शेरणीला कमी येतं, कडू शेरणीला जास्त येतं. मग त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, म्हणजे का कडूला पिकलंय असतं. तुम्हाला नाही कळलं हे माझं भाग्य आहे. कळत नाही घरी गेल्यावर. विठ्ठला मला सांगायचं काय, समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथामध्ये सांगतात, आंब्याला फळ येतं, पुन्हा वादळ, वीज, गारपीट अनेक असणाऱ्या वादळातून त्या कैऱ्या काही शिल्लक राहतात. मग तो अगदी काळच असा असतो वसंत ऋतूचा. आंब्याला फळ आलेलं. काही कैऱ्या पाल्याच्या पुढे असतात, अशा समोर दिसतात, समोरून दिसतात. काही कैरी अशी असती की ती खोडाला चिटकून असते, तीही दिसते. पण काही कैरी अशी असते की जाणाऱ्या येणाऱ्यानं किती पाहिलं तरी सापडत नाही. किती चतुर त्या आंब्याला उतरणारा सुडी घेऊन जरी गेला तरी त्याला ती सापडत नाही, त्याच्यातूनही चुकल्या जाते. दाट पाल्यात असते आणि ती शिल्लक राहिल्यामुळे योग्य काळ आला की ती पाडायला येते.
तिचा सुगंध सुटतो. म्हणूनच पोपट तिथं येऊन, शुक तिथं येऊन त्या आंब्याचा रस चाखण करतात. माझा दृष्टांत संपला. जे बहिरंग भक्ती करतात आणि लोकेशनामध्ये आले त्या बाहेरच्या कैऱ्या, त्याला लोक दगडा, त्याला भीती आहे लोकेशन भक्तीची. पण जी सापडतच नाही, कधी समोर येतच नाही, मी म्हणतच नाही, मी असा ज्ञानी असं कधी म्हणत नाही, संतासारखा शुक तिथं येतो आणि त्याच्या भक्तीच्या रसामध्ये रममान होतो. दृष्टांत संपला. मला सांगायचं एक, म्हणून मी म्हणलो चातुर्य लपवी महत्व हरवी विषयपण मिरवी आवडी मनोने वाचस्पतीचे निपाडे. वाचस्पती आहे पण महिमे भेणे तो दडून राहतो, याकरता दिलं दृष्टांत. आज तर असं आहे, माझ्याशिवाय हे कोणाला जमणारच नाही, मी होतो म्हणूनच हे ठीक आहे. अहो म्हातारा सुद्धा दारात बसल्या काठ्या आदळीत, मी मेल्यावर कळण, तू मेल्यावर तुला 3.5 क्विंटल लाकडात जाळणार आहे, काय कळणार आहे. मी आहे म्हणून खरंय. अहो हे मी लय कठीण आहे हो. बघा तुम्ही घरी सुद्धा अर्धांगणी पत्नी, मी आहे म्हणून संसार झाला, ह्यो नसता ती काय पोस्टाने आली असती. काय मोठी गंमत आहे ना. मी आहे म्हणून बरं आहे, हे प्रत्येक शब्द, प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाच्या मुखातून हा शब्द जात नाही. याचं कारण आहे ही घागर अधुरी आहे. ज्या दिवशी पूर्ण ज्ञानानं भरेल त्या दिवशी जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी ध्याले ते शांतीशी आले पालव नवे. मग त्यांची अवस्था कशी होते, नम्रतेची अवस्था निर्माण होते. बघा नम्रतेवर किती दृष्टांत दिलेत, अनेक उदाहरण दिले. अग्नीमध्ये पडे धाप होयन पवे धातू पंड कोणता धातू आहे, त्याचं नाव सुवर्ण आहे. सोन्याचं कधी पाणी होत नाही, किती अग्नीत जाऊ द्या, निर्मळच चकाकीच तो धातू. याच्यावर सगळे दृष्टांत दिलेत. ही अभंगाची सुरुवातच आहे. अग्नीमध्ये पडे धातू, लीन, नम्रता. ज्ञानोबरायांनी किती नम्रता सांगितली बघा. इतर प्राकृत हेंदरी यांना मी कळणार नाही, पण ज्ञानोबराय काय सांगतात ऐका. मनवोनी थोरपण पराची सांडीजे उत्पत्ती आगवी विसरीजे जे जगात हा कुटी होईजे तै जवळीक माझी. ज्ञानोबराय सांगतात अत्यंत नम्र आहे तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो आणि मी त्याच्या हृदयात राहू शकतो. नम्र झाला भूता
जगात ज्याला विद्यावान व्हायचंय, ज्ञान कमवायचंय, त्याला काय करावं लागेल? किती डोनेशन संस्थेत भरलं याला किंमत नाही. किती संस्था चालकांना अगोदर पैसे घेतले याला किंमत नाही. मी कोणावर टीका करतो असं नाही हा, मग सांगतो ऐका. पण तिथं सुविचार लिहिलेला असतो, विद्या विनयेन शोभते. नम्रता जर असेल तर विद्या ग्रहण करू शकतो. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं, अर्जुना तत्विद्धीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शनी तनु मनु जीवे चरणासी लागावे. नम्रता. नामदेव महाराजांकडे ही नम्रता नव्हती असं मला म्हणायचं नाही, पण नमतच नव्हते. कटावरी करा नाही ज्या देवाचे, अरे मी त्याचं दर्शन घेणार नाही. म्हणूनच विसोबा खेचरानं बुटा सगट पाय देवाच्या मस्तकावर ठेवले होते. याचं कारण हे की हा माझा नाम्या कोणापुढं झुकत नाही. नामा अरे जा औंढा नागनाथला जा. गेले नामदेव महाराज आणि तिथं गेल्याच्या नंतर गंमत अशी, मंदिरात गेले आतमध्ये, ते जख्ख म्हातारं दाढी वाढलेलं कोण होतं ते? पण तरी कोण होतं? ज्यानं खापर फोडलं होतं तो होता. काय संतांची किमया आहे. ज्ञानोबरायांना मांडे खायचे नाही, या विश्वपंत साठ्यानं खापर भेटू दिलं नाही. त्याला एवढा योगी केला की ते नामदेव महाराजांचा गुरु झाला. ही संतांची ताकद आहे. नामदेव महाराज मंदिरात गेले, म्हणले माझा रोग घालायला मी आलो, याचाच रोग गेला नाही. अरे याला कळतं का? शिवलिंगावर बुटा सगट पाय देऊन बसलं आणि लागलं घोरायला. साळून काय लिंग आहे भगवान शंकराचं. अगोदरच जिओचा फोन होता, अगोदरच फोन झालेला होता. विसुपंत म्हणतात, कोण रे तू? मी पंढरपूरून आलोय. नामदेव. नाम्या म्हणतात मला लाडानं. बर. अरे वय झालं बाबा, दिसत नाही डोळ्यानं, शरीर गात्र गलित झालंय, माझे पाय मला उचलत नाही. तू असं कर ना, जिथं देव नाही तिथं ठेव. काय सरळ आणि सोप्या भाषा सिद्धांत आहे. जिथं देव नाही तिथं ठेव. आता देव कुठं नाही हे दाखवायचं होतं म्हणून याला गुरु शिष्य म्हणतात. नामदेव महाराज म्हणले आलोत ना आपण, काय हरकत, असं झुकलं असतं का? आणि झुकलं नसतं तर ज्ञान भेटलं नसतं. विद्या विनयेन शोभते, आपला इथून सुटलेलो होता. नामदेव महाराजांना खाली वाकले, बुटा सगट पाय उचलले, पण तोंड असं वाकडं तिकडं केलं. खवटा आंबट, काय पिढा आहे. बुटाचा सुद्धा वास येतो. ते उचलले असे पाय उचलले, बाजूला ठेवणार की पुन्हा शिवलिंग तयार, पुन्हा शिवलिंग तयार. सगळ्या मंदिरात फिरवले ते पाय. 12 ज्योतिर्लिंग तिथंच तयार झाले. शंका असेल तर औंढ्याचं तिकीट काढायचं, जाऊन पाहून यायचं, पैसे खिशातलेच वापरायचे, माझ्याकडून घेऊ नका. मग आत्मबोध झाला. नामदेव महाराज रडू लागले आणि देवानं मला इथं का पाठवलं याच करता. मग नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. बस ते पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, त्यालाच आत्मज्ञान म्हणतात, त्यालाच सर्व साधनेचा सार म्हणतात. आणि त्या ज्ञानामुळे नामदेव महाराज इतके नम्र झाले. विणा घेतला आणि मंदिरात लागले भजन करायला. पण पुजारी आले की सवळ्या वळ्यात होते. अरे काय कोण आहे? बोले नामा आहे. निघालो बा. नामदेव महाराजाला असा धक्का देऊन बाहेर काढला. कशामुळं? शिंपी आहे. आणि इथं भजन करायला लागले. कारण की तिथं भजनाचा त्यांचा काही संबंधच नव्हता. फक्त अभिषेकाचे किती देता एवढं विचारा. कधी बंद होईल हे आपल्याला आजही कळेल ना. नामदेव महाराज रडू लागले. ही नदी न जात मोरी, ही नदी न जात मोरी, पंढरी
पंढरी राया ऐसा नाम दर्दी तूने बनाया. वेळ संपत आली. हे 5 मिनिटं शिल्लक आहे बघा. टाळविनाले करनामा रावण मिया पूजा करते ब्रह्मणने बाहर ढकाया हीन दीन जात मोरी पंढरी राया ऐसा नाम दर्दी तूने काय खूप बनाया. मंदिर फिरलं ही शक्ती नम्रतेची आहे. देऊळ जगामातीच्या नम्रता महत्वाची. केवढा जगातला कठीण शत्रू असू द्या नम्रतेनं त्याला संतानं जिंकलेलं आहे. म्हणून पहा वाल्या कोळ्याच्या समोर नारद उभे आहेत पण नम्रतेनं वाल्मिक वाल्या कोळी महाकवी झाले. नम्रता आपल्याला आपलं हित साधायचं असेल तर संतांच्या ठिकाणं नो हे भूत मात्राच्या ठिकाणं ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अनु नाही विषम ऐसे जानती ते बहुदुर्गम तयाची भेटी झाली या परम भाग्य गा. ही अवस्था प्राप्त व्हावी पाहावे तिकडे हरीच आहे. म्हणून हे विश्वच ब्रह्मस्वरूप आहे आणि त्या ब्रह्मस्वरूपात माझ्यात भेद नाही. मीच ब्रह्म आहे. मी ब्रह्म हा सुद्धा एक प्रकारचा अहंकार आहे. म्हणून स्वयं ब्रह्म जगत ब्रह्म अशी अवस्था प्राप्त होती हे नम्रतेच्या भक्तीमध्ये. आता बघा अखंड अगरवता होण्यासाठी तयाची विनय ह्याची संपत्ती जय 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 मंत्री अर्पिती माझी आजी ठाई कळाली या तरुची शाखा सहज भूमीशी उतरे देखा तैसी जीव मात्रा असे का खालावती विठोबा. आम्ही गावे तुम्ही काहीच न म्हणावे ऐशी आम्हाला सांगितली नाही देवी. असं कधी झालंय का? जरा हात झटका आणि हात वर करा जरा भजन करा. आपल्या नगरीमध्ये पंढरपूर अवतीर्ण झालंय. हात असे असे पोलिओ झाल्यासारखे नाही. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण तुका म्हणे जाण व्हाला आपल्याला फार मोठं करू शकते. म्हणून नम्रतेत आपलं काही वाईट होत नाही, चांगलं होतं. अत्यंत नम्रता साधूच्या संतांच्या भगवंताच्या आई वडिलांच्या गुरुजनांच्या थोरा मोठ्यांच्या चरणावर नम्र व्हा. निश्चितच तुम्हाला भगवत प्राप्ती होईल याच्यात शंका नाही. आता भक्ती ते नमन भक्ती त्याचं नाव आहे की जिथे नम्रता आहे. इथपर्यंत आलो. आता त्याग जर असेल तर वैराग्य हे अभंगाचं पहिलं चरण सांगतंय.
माझा प्रमाणासाठी भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. त्याग जर नसेल तर वैराग्य कसलं? वेळ आपल्याकडे 2 ते 3 मिनिटाचा आहे, बोलू आपण एवढ्यामध्ये. त्याग जर नसेल तर वैराग्य नाही. वैराग्याचं सोंग आणता येईल पण त्यागाचं सोंग नाही आणता येईल. आईनं सांगितलं, आई आईच आहे. आईला जगामध्ये उपमाच नाही. किती कवीनं, किती कीर्तनकारानं, किती महात्म्यानं जरी आईचं वर्णन केलं तरी ते अपुरच आहे. समुद्र तोच समुद्र, आकाश तेच आकाश, देव तोच देव, साखऱ्यातली गुळातली गोडी तीच गोडी. तद्वत या न्यायानं आई तेच आई, उपमाच नाही. महिमेनं लाजावं, उपमेनं थांबावं, व्याकरणानं अवाक व्हावं आणि शब्द थोटके पडावे, या नाम आई. आता मम्मी पुढे आल्यामुळे थोडासा संभ्रम तयार झाला. नाही तर भारताची परंपरा आहे, आई काटा टोचला की मुखातून शब्द बाहेर पडतो. आई, मम्मी नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. जरी काटा टोचला नसला तर तुम्ही काटा असा ठेवा आणि मग पाय द्या, असं काही करू नका. पण मुखातून शब्द बाहेर निघेल. आई हृदयाशी नातं आहे, त्याचं नाव आई आहे. जिने आपल्या स्तनातलं दूध पाजलंय, जिने आपल्या हृदयामध्ये त्याचं प्रेम साठवलंय, उदरामध्ये 9 महिने 9 दिवस ते त्याचा सांभाळ केलाय आणि मरेपर्यंत ती आपली आई आपल्या लेकराला आशीर्वादाचा वर्षावच करीत असते. कधी शाप देत नाही, अपेक्षा करत नाही. बघा, मुलगा विसरू द्या, मुलानं आपल्या आईला कधी विचारू द्या न विचारू द्या तरी सुद्धा आई आपल्या लेकाचंच हितचिंतन करणार. दारात बसलेली असती, 3 दिवस झाले तालुक्याच्या गावाला गेली ना, मुलगा अजून आला नाही. म्हातारी जेवली नाही पण त्याची पत्नी पोटभर जेवून टीव्हीचं चॅनल बदलीत बसली. मुलं खेळत होते, भाऊ आपल्या कामात होते, पण आईचं लक्ष त्या वाटेकडे होतं. प्रत्येक माणसाला विचारावं, माझा दादा आला का? शेजारी जवळ आली आणि सांगितलं, आत्या तुमचा मुलगा तुम्हाला साधं बोलत नाही, कधी तुम्हाला 1 रुपयाची गोळी आणली नाही, कधी खायला आणलं नाही, तरी तुम्ही त्याच का? हृदयाचा भाव नातच तसं. 3 दिवस झाले, 4था दिवस, 5वा दिवस, म्हातारी जेवली नाही, चक्कर आली, खाली पडली, डोक्याला जखम झालं, तरी सुद्धा सुनबाईनं पाहिलं नाही. सुनबाई म्हणती, मरत का नाही? म्हणून ताप आला. आणि 6व्या दिवशी पुत्र मुलगा घरी आल्या बरोबर म्हातारी एका कोनड्यामध्ये वळकुटी होऊन पडलेली होती. ग्लासभर सुद्धा पाणी नव्हतं जवळ. फणफणून ताप आल्याली, उष्ण नाकातून वायू बाहेर येत होता. कणत कुथत तिने आपल्या तोंडावरचं आवरण बाजूला करावं. माझा दादा आला का? काय प्रेम, कुठं भेटणार आहे? ज्यावेळेस मुलगा घरी आला त्यावेळेस त्याची पत्नी थै थै नाचत समोर आली आणि सांगितलं, एक तर या म्हातारीचं काळ करा, नाही तर मला घरात ठेवा. काय केलं आई? काहीच केलं नाही. तरी सुद्धा त्या म्हातारीचा एवढा तिरस्कार का? माता भगिनीला माझी कळकळीची विनंती, आपल्या आईवर जर ही वेळ आली तर, आपल्या आईला सकाळपासून तुम्ही 4-4 वेळेस फोन करता, मम्मी वेळेवर गोळ्या घ्या, पप्पाचं ऐकू नको, पोटभर जेवण जात जा. सासूबद्दल असं का? जिने एवढे कष्ट केले, आपल्या पुत्रावर जिचं प्रेम आहे ते प्रेम तोडू नका, तुम्ही जीवनभर सुखी राहाल. माय लेकराचं प्रेम तोडू नका. राग आली, त्याला पाणी नाही दिलं प्यायला, त्याची व्यथा नाही विचारली, अगोदर या म्हातारीचं कुठंतरी काळ करा. अहो सारखं लोकांना विचारित होती, माझा दादा आला का? काय पुळकाय?
तुला कळेल तुझा मुलगा गेल्यावर. यानं विचार तरी करा की माझ्यासाठी आपली आई तळमळते, माझ्यासाठी वाट पाहते. याने विचार करा, जसा गेला तसाच अगदी अंगावरच ते पांघरून ओढून काढलं. काही गरज आहे का? घरात माझ्या सुखानं संसार होऊ देईना, चल मी तुला आज वृद्धाश्रमात नेऊन घालतो. गाडी पुन्हा काढली, त्या म्हातारीला गाडीत बसवलं. म्हातारी रडत होती, नको रे बाबा, तुला कधीच बोलणार नाही, पण मला माझ्या घरातून काढू नको. सुनबाई मागून लोटीत होती, गाडीत बसवली, वृद्धाश्रमात नेलं, फॉर्म भरला, म्हातारी तिथं भरती केली. आणि हा पायरीहून खाली उतरत होता त्या उंच इमारतीतून खाली उतरतानाच खाली पडला. अरे तिथंच नाही, तो समाजाच्या नजरेतून सुद्धा पडला. जमिनीवर कोसळल्याबरोबर दगड कपाळाला लागला, भरभर रक्त वाहू लागलं. आणि अचानक त्याच्या हृदयाला कळ लागली, शब्द बाहेर पडला, आई. प्रेमा स्वरूप आई. आई तिचं नाव. हे शब्द ऐकल्याबरोबर ती म्हातारी पुन्हा परत आली. अरे वृद्धाश्रमात टाकलंय ना तुला, कधी विचारलं नाही, आता काय गरज आहे त्या लेकाचा पुळका. पण तरी नाही, ती आई समोर आली आणि आपल्या लेकराला जखम झाली, बायको बघत होती, नवा शालू आहे, कसा फाडून कसं डोक्याला बांधू, कसं जवळ जाऊ, लोक हसतील म्हणून बाजूला दृश्य पाहत होती. आणि तेवढ्यात आई पायऱ्या उतरून खाली आली आणि आपल्या लेकाला आपल्या हृदयाशी कवटाळलं. पोरा, अरे काय लागलंय, रक्त वाहतंय म्हणून आपल्या लुगड्याचा पदर फाडला, मुलाच्या कपाळाला बांधला आणि देवाला विनंती केली की माझं आयुष्य माझ्या लेकराला भेटू दे. याचं नाव आई आहे. या नाम आई आहे. मनात परिवर्तन झालं, कळलं त्याला आई म्हणजे काय. आणि त्याने आपल्या पत्नीच्या मुसकडीत लावली, आपल्या आईला गाडीत बसून घरी आणलं. तो अजूनही सेवा करतो. दृष्टांत संपला. जगात जर श्रेष्ठ काय असेल तर फक्त माय आणि बाप आहे. तीर्थाला जाण्याची गरज नाही, गाईचा सांभाळ करा. लोक वैराग्य दाखवतात भस्म लावून, पण अंतकरणातलं वैराग्य आहे. म्हणून आईनं सांगितल्यावर गोपीचंद राजा सगळं राज्य सोडून वनात निघाला. गोपीचंद राजा. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.